नमस्कार. आपण आज भट सरांच्या शेतावर होतो आणि मी सरांकडनं काही दिवस इथे राहून शिकतोय. आणि हा व्हिडिओ करण्याचं कारण इथे तुम्हाला जे दिसतंय ते उन्हाळी चवळी लावलेली सरांनी. आणि 2 दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे खूप मावा आला होता याच्यावर. इथे ते ओंबील आहे त्याचा शत्रू, म्हणजे ओंबील पुंगी. पण परत 2 दिवसांनी आम्ही बघतोय तर त्यातला मावा गेलेला आहे. तर मी भट सरांना विचारतोय की असं आभाळ वातावरण आणि कीड, आणि परत आभाळ वातावरण गेल्यानंतर किडीचं काय झालं? साधारणपणे किडीला पोषक वातावरण जे असतं ते ढगाळ हवा आणि तापमान आणि हवेतली आर्द्रता हे किडीला पोषक असतं. तर त्या किडी दुसरं एक असं असतं की ज्या वनस्पतीमध्ये एखादा अन्नद्रव्याचा तोल जातो तिथे किडी येतात. म्हणजे आता या सकिंग पेस्ट ज्या आहेत सगळ्या द्विदल वर्गावरती मावा येतो जास्त करून, कारण त्याच्यात नायट्रोजन जास्त असतो. तर हे जे ढगाळ वातावरण आणि आर्द्रता याच्यामुळे मावा वाढला. आता परत लख्ख सूर्यप्रकाश पडलं, तापमान वाढला की परत कमी होईल. अनुकूलता आणि प्रतिकूलता हा सगळ्या सजीवांना असते. माणूस प्रतिकूलता असेल तिथे स्वतः अनुकूलता करून जगायचा प्रयत्न करतो. तसे बाकीचे कीटही बाकीचे प्राणीही करत असतात. त्याच्यात थांबण्याने आपल्याला थोडी गरज असते की त्याच्यातून नुकसान होतं का, होतं. मग ह्याला मला जर घाई असेल, मला वाटलं नाही नाही आपण हे मावा आला आहे त्यात प्रॉब्लेम आहे, मग मी कडुनिंबाचा अर्क मारेन, फवारेन, गोमूत्र फवारेन किंवा रासायनिक फवारेन करेन. मी जर थांबलो म्हणजे सर्दी मला झाली तर 5 दिवसाने बरी होते. औषध घेतलं तरी 5 दिवसाने होते आणि काही नाही घेतलं तरी 5 दिवसाने होते. तसंच आहे की तो अनुकूलता आणि प्रतिकूलता हे मिळाल्यानंतर कीड जाते. पण मधल्या कालावधीमध्ये आपलं आर्थिक नुकसान होऊ नये, वनस्पतीला ताण होऊ नये म्हणून त्याच्यावरती आपण औषधाच्या फवारण्या करतो. त्या औषधाच्या फवारण्या न करता सुद्धा पक्ष्यांच्या मार्फत, मित्रकीटकांच्या मार्फत तिथे आता लेडीबर्ड बेटल येणार, तो त्याला खाणार, बारके पक्षी येणार ते त्याला खाणार, हे चक्र चालूच असतं. तसे थोडेसे पेशन्स ठेवणं आवश्यक असतं. ते जर पेशन्स ठेवले तर आपल्याला परिसंस्थेची हानी नाही होणार. आपली हानी होईल थोडीशी, नाही असं नाही, पण परिसंस्थेची हानी नाही होणार. म्हणजे शेतात परिसंस्था असेल तर वेगळं काही करायची गरज पण नाही नाही आपल्याला. नाही, करायची गरज पडेल. हम्म. अगदी खूप त्रासदायक असेल तर आपल्याला मध्ये दखल द्यायला लागेल ना. चालेल. हम्म. पण जे मला जखम झाली तर मला ती बरी होणारच आहे. बरोबर. पण मला मधुमेह असेल तर बरोबर, त्याला ट्रीटमेंट मला घ्यायला ट्रीटमेंट लागणार. करायला लागेल. मग ते जे आहे तर ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे हे के त्रासदायक होणार आहे, भविष्यात पण होणार आहे का. आणि माझ्या मते शेतकऱ्याला एवढं नक्की कळतं की आपण करूया का उद्या वाट बघूया. बरोबर. वा. तर नवीन माहिती मिळाली आपल्याला आज. धन्यवाद.